हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या महाविजय अभियान 2024 या प्रशिक्षण वर्गामध्ये ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले अतिशय ऊर्जावान असे महाराष्ट्राचे अध्यक्ष, म्हणजे ते आधी ऊर्जा मंत्री होते, ती सगळी ऊर्जा आता त्यांनी स्वतःकडेच ठेवली आहे। मी ऊर्जा मंत्री असलो तरी माझ्यापेक्षा जास्त ऊर्जा त्यांच्याकडे आहे असे आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले राष्ट्रीय महामंत्री आणि प्रभारी श्री सी.टी. रवीजी, मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजपचा आणि आता राष्ट्रवादीचा देखील थोडासा असा झेंडा लावायची जबाबदारी ज्यांच्यावर आपण दिली आहे ते मुंबईचे आपले अध्यक्ष आशिष शेलारजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आपले केंद्रीय मंत्रीगण, राज्यातले मंत्री, सर्व खासदार, सर्व सन्माननीय आमदार, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज जेव्हा आपण सगळे एकत्रित भेटतो त्यावेळी आपल्या नव्या सरकारला 1 वर्ष झालेलं आहे आणि ही वर्षपूर्ती होता होता बावनकुळे साहेबांनी सांगितलं तसं संपर्क से समर्थन तक हा आपला कार्यक्रम यशस्वी होऊन आपल्या सरकारमध्ये एक नवीन सहकारी देखील आपल्याला मिळाला आणि साहजिकच आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये याबद्दल आनंदही आहे, कुतूहलही आहे, प्रश्नही आहे, अशा अनेक भावना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आपल्या पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा प्रवास हा जर इतिहासामध्ये आपण बघितला तर हा प्रवास हा विरोधापासून सुरू झाला, तो उपहासापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर तो सर्व मान्यतेकडे गेला। अशा प्रकारचा प्रवास आपण भारतीय जनता पक्षाचा पाहिला। ज्या पक्षाला केवळ 2 सदस्य निवडून आले म्हणून चिडवलं गेलं की पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2, अशा प्रकारचा ज्यांचा उपहास केला गेला त्याच पक्षाने 2 पासून 302 पर्यंत जी मजल मारली ती आपण सगळ्यांनी बघितली आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष, सर्वाधिक ज्या पक्षाची सदस्यता आहे असा पक्ष म्हणून विकसित झालेला भारतीय जनता पक्ष देखील आपण बघितलं। आणि म्हणून जनसंघ ते भारतीय जनता पार्टी हा जो आपला प्रवास आहे, या प्रवासामध्ये अनेक वेळा आपण उपहास पचवलाय, अनेक वेळा आपण अन्याय पचवलाय, अनेक प्रकारचे विष हे देखील आपण पचवलंय आणि आवश्यकता जेव्हा पडली तेव्हा 1977 साली आपल्या अख्ख्या जनसंघाचं अस्तित्व हे आपण जनता पार्टीमध्ये विलीन केलं आणि त्या ठिकाणी सर्वाधिक खासदार निवडून आल्यानंतर देखील माननीय मोरारजी भाईंना देशाचं पंतप्रधान बनवण्याचं काम हे आपल्या नेतृत्वामध्ये किंवा आपल्या पाठिंब्यामुळे त्यावेळी आपण केलं
आणि ज्यावेळी जनता पक्ष फुटला त्यावेळी पुन्हा नव्याने भारतीय जनता पार्टी स्थापन करून आणि तीच शक्ती आपण संघटित करण्याचं काम केलं. हे सगळं आपण का करू शकलो? एकाच कारणाने आपण करू शकलो. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये संयम होता, आपल्या नेतृत्वावर विश्वास होता आणि संयम आणि विश्वास या दोन गोष्टींच्या शिदोरीवर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी ही उभी राहिली आणि आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष आपण झालो. अनेक प्रकारचे संक्रमणाची अवस्था आपण बघितली. कधीतरी आपल्याला देशाकरता मेहबूबा मुफ्तींसोबत देखील जावं लागलं. काही लोकांनी टीका केली, पण त्यावेळची ती आवश्यकता होती. याचं कारण संपूर्ण विश्वामध्ये ज्यावेळेस पाकिस्तान हे सांगत होता की काश्मीरमध्ये लोकशाही नाही, इथे लोकशाहीची प्रोसेस पूर्ण होऊ शकत नाही, त्यावेळी काश्मीरमध्ये आपण निवडणुकाही घेऊन दाखवल्या, फ्री अँड फेअर इलेक्शन देखील घेऊन दाखवले आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन होऊ शकतं हे देखील दाखवलं. आणि आवश्यकता संपली त्यावेळी त्या सरकारला लाथ मारून बाहेर देखील येण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं. कारण आपल्या समोर एकच उद्दिष्ट होतं की काश्मीरचा 370 कलम आपल्याला हटवायचा आहे आणि काश्मीरला पूर्णपणे अखंडित भारताचा भाग आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून त्या वेळची स्ट्रॅटेजी आपण स्वीकारली. पण अंतिम ध्येय काय होतं? अंतिम ध्येय होतं 370 कलम हटवून काश्मीर पूर्णपणे भारताचा भाग करायचं. ते आपण केलंय. ध्येय संपलं नाहीये. आता पाक व्याप्त काश्मीर बाकी आहे, तेही भारतामध्ये आणायचं. ते खरं आपलं अंतिम ध्येय आहे की ज्याच्याकरता आपण काम करतोय. आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये आपली भूमिका काय? नेशन फर्स्ट. पहिले देश, मग पक्ष आणि शेवटी आपण, ही आपली भूमिका आहे. नेशन फर्स्टच्या भूमिकेतून आपण सातत्याने काम करतोय. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाचा मोठा होण्याचा सगळ्यात मोठा मार्ग कुठला आहे? आपला मंत्र कुठला आहे? आपला मंत्र आहे विश्वास पक्षावर, विश्वास नेतृत्वावर, विश्वास निष्ठेवर आणि विश्वास आपल्या क्षमतेवर. आपल्या क्षमतेवरचा जो विश्वास आहे, या विश्वासाच्या आधारावरच भारतीय जनता पार्टी मोठी झाली आहे. आणि म्हणून आपण बघा, आज अनेक प्रश्न आपल्या समोर येतात. म्हणून आपण जर इतिहास बघितला तर अगदी पुरातन काळामध्ये जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्र मंथनामध्ये अमृतही निघालं आणि विषही निघालं. पण अमृताचा असर कधी होणार होता? हलाहल पचवलं तरच अमृत मिळणार होतं. आणि म्हणून शिवशंकरांनी ते हलाहल त्या ठिकाणी पचवलं आणि म्हणून देवांना अमृत मिळालं. आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आज आपण जे निर्णय करतोय, आपल्याला हलाहल पचवायचं नाहीये, विष पचवायचं नाहीये. पण महाविजयाकरता एक कडू औषध जरी घ्यायची आपल्याला आवश्यकता पडली तरी ते घेण्याची तयारी आपल्याला दाखवायची आहे. आणि मला विश्वास आहे ही तयारी आपल्या सगळ्यांची आहे. म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर माननीय मोदीजींवर आपला पूर्ण विश्वास आहे. आज अशाच प्रकारचं मंथन हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे. आणि या मंथनामध्ये पुन्हा एकदा सांगतो की शेवटी आवश्यकता आहे ती संयमाची, आवश्यकता आहे ती विश्वासाची. आपण बघा, आपण महाभारत सांगतो, जरासंधाने मथुरेवर वारंवार आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर मथुरावासी त्रस्त होते. श्रीकृष्णाने दूरचा वेध घेतला.
द्वारका त्या ठिकाणी बसवली आणि द्वारकेमधनं जरासंधाचा त्या ठिकाणी नाश केला आणि त्यानंतर कौरवांचा देखील नाश केला। आणि म्हणून नेहमी विचार जो करायचा असतो तो दूरचा करायचा असतो आणि दूरचा विचार करायचा असेल तर संयम आणि विश्वास हा आवश्यक आहे। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस प्रतापगडावर त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना अफजल खानाचा कोथळा काढायचा होता आणि छत्रपतींनी अफजल खानाला भेटायचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेक लोक असं म्हणाले की महाराज, या अफजल खानाने येताना इतके मंदिरं तोडले आहेत, धर्माचा नाश केला आहे आणि त्याला तुम्ही भेटायला जाता। पण छत्रपतींच्या डोक्यातून पक्क होतं की नेमकं काय करायचं आणि त्यामुळे महाराजांनी ती दूरदृष्टी ठेवली आणि अफजल खानाला त्या ठिकाणी संपवलं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन केलं। पण त्यावेळी मावळ्यांच्या मनामध्ये कुठेही शंका नव्हती की महाराज अफजल खानाला का भेटायला चालले आहेत। याचं कारण असं होतं की संयम आणि विश्वास होता। त्या संयम आणि विश्वासामुळे त्यांचा महाराजांवर पूर्ण त्या ठिकाणी विश्वास होता। आणि म्हणून आज मी आपल्याला हे सगळं का सांगतोय, पहिल्यांदा तर आपली मीडिया आहे त्यामुळे त्यांना हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की ही सगळी जी उदाहरणं देतोय यात कोणी अफजल खान नाही आहे। नाही, मला माहिती आहे मीडिया चालवणार, याला अफजल खान म्हटलं का त्याला अफजल खान म्हटलं आणि आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत। त्यामुळे इतिहासातून शिकायचं असतं। इतिहासाचे दाखले हे तंतोतंत तसेच्या तसे बसवायचे नसतात, त्याचा मर्म समजून घ्यायचं असतं, त्याचा मतितार्थ समजून घ्यायचा असतो आणि त्याचा मतितार्थ हा आहे की ज्या ज्या वेळेस जी जी परिस्थिती असते त्या त्या परिस्थितीमध्ये परिस्थिती अनुरूप निर्णय घेऊन आपल्याला काम करावं लागतं। आणि हे करत असताना कार्यकर्ते असो, सैनिक असो, मावळे असो, जेव्हा यांच्या मनामध्ये आपल्या नेतृत्वाच्या प्रती विश्वास असतो त्यावेळी अशा प्रकारची कुठलीही स्ट्रॅटेजी ही 100% यशस्वी होते। आणि म्हणून आपण जर बघितलं तर 2019 साली काय झालं, 2019 साली खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं पूर्ण बहुमत आलं। आणि मी पुन्हा एकदा सांगतो, कारण अलीकडच्या काळात मला अतिशय दुःख आहे की काही लोक शब्द देखील कुठे घ्यायला लागले। किमान पोहरा देवीला जाऊन त्या ठिकाणी खोटी शपथ घेताना मला विश्वास आहे की मनात त्यांनी माफी मागितली असेल की राजकारणाकरता मला खोटी शपथ घ्यायची आहे, त्यामुळे मला माफ कर, आणि निश्चित देवी त्यांना माफ करेल। पण मी अतिशय स्पष्टपणे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगतो की त्यावेळी आपली युतीची बोलणी सुरू होती, ती अंतिम टप्प्यामध्ये असताना एका रात्री सन्माननीय उद्धव ठाकरेजींनी त्या ठिकाणी सांगितलं की हे सगळं जरी बरोबर असलं तरी मी 2 दिवसापूर्वी अमित भाईंशी बोललो होतो, फोनवर माझं बोलणं झालं होतं आणि मी त्यांना विनंती केली आहे की आम्हाला एकदा तरी मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे। मी म्हटलं मला हे मॅन्डेट नाही, मी आत्ता रात्री 1 वाजला होता, मी आत्ता अमित भाईंशी बोलतो। मी रात्री 1 वाजता अमित भाईंना फोन लावला, म्हटलं युतीची बोलणी अंतिम टप्प्यात चालली आहे, त्यांचं म्हणणं आहे की तुमच्याशी त्यांचं बोलणं झालंय आणि आता ते म्हणतात सीटा वगैरे सगळ्या ठरलेल्या आहेत आपल्या, पण
काही काळाकरता आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे, तर त्या संदर्भात निर्णय घ्यायला मी कॉम्पिटंट नाहीये, तुम्ही सांगा काय करायचं. त्यावेळी अमित भाईंनी सांगितलं की मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात वर्षानुवर्ष आपला फॉर्म्युला ठरलेला आहे, त्यामुळे या संदर्भात कुठलेही कॉम्प्रोमाइज होणार नाही. तुम्हाला मंत्रीपद जास्ती पाहिजे ते आम्ही देऊ, काही खाते पाहिजे ते आम्ही देऊ, पण मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा असेल आणि हे जर होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बोलण्या थांबवा आणि त्याचं नंतर बघू. आणि मी उद्धवजींना सांगितलं की मी आत्ता अमित भाईंशी बोललोय आणि त्यांनी मला हे सांगितलंय की मुख्यमंत्री पद देता येणार नाही. आणि मग त्या ठिकाणी उद्धवजी म्हणाले हे जर होणार नसेल तर युती करणं कठीण आहे. ते त्यांच्या घरी गेले, मी माझ्या घरी गेलो आणि डायलॉग संपला. 3 दिवसानंतर एक मध्यस्थ पुन्हा आमच्याकडे आले आणि मला म्हणाले की त्यांची पुन्हा बोलायची इच्छा आहे. मी म्हटलं पुन्हा बोलायची इच्छा असेल तरी मॅन्डेट हे आहे. ते म्हणाले नाही, आता त्यांनी तो आग्रह सोडला. आता त्यांचं म्हणणं असं आहे की पालघरची जागा जी नुकतीच आपण जिंकलो होतो 6 महिन्यापूर्वी बाय इलेक्शन मध्ये, ती जागा आम्हाला मिळाली. मी पुन्हा एकदा वर विचारलं, मी सांगितलं की त्यांचा आग्रह आहे. कारण मी म्हटलं मी आपल्या कार्यकर्त्यांना काय करून दाखवू की ज्या कार्यकर्त्यांनी तेव्हा पहिला धोका आपल्याशी उद्धवजींनी केलाच होता. पालघरमध्ये आपले खासदार वारल्यानंतर आपले खासदारांच्या कुटुंबातला मुलगा शिवसेनेकडनं उभा केला, जी आपली जागा होती. पण आपल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शर्त करून पालघरची जागा निवडून आणली. आणि म्हणून मी म्हटलं आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एक नैराश्य येईल. पण मला त्यावेळी आपले नेते असं म्हणाले की बघा शेवटी शिवसेना आपण 25 वर्ष एकत्रित आहोत आणि एखाद्या जागेकरता युती तोडणं योग्य नाहीये, त्यामुळे तुम्ही पालघरची जागा द्या. त्यानंतर आम्ही बसलो, तिथे निर्णय झाला की आता मुख्यमंत्री पदाचा विषय सील झालेला आहे, तो विषय नाही आणि पालघरची एक जागा आपल्या खासदारासहित, म्हणजे उमेदवारी आपला, अशी आपल्या खासदारासहित आपण त्यांना दिली. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपली युती झाली. आणि मी पुन्हा सांगतो, ज्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल ते वारंवार सांगतात त्याच खोलीमध्ये माननीय अमित भाई, त्याच्यानंतर उद्धवजी मला त्या ठिकाणी बोलवलं. काही काळ ते बसले. मला त्यांनी आधीच सांगितलं होतं की मला काही गोष्टी बोलायच्या त्यांच्याशी, काही माझ्या मनातल्या गोष्टी आहेत. म्हटलं नक्की तुम्ही बोला, जरूर बोला. मी अमित भाईला सांगितलं होतं. ते त्या खोलीत बसले, एक 10-15 मिनिटं बसले असतील. मग मला बोलवलं. म्हणाले आता सगळ्या गोष्टी दूर झालेल्या आहेत, आता आम्ही दोघांनी असं ठरवलंय की पत्रकार परिषदेत तू एकट्यानेच बोलायचं, आम्ही काही बोलणार नाही, प्रश्नोत्तर नको. आणि मग काय बोलायचं पत्रकार परिषदेत याची रिहर्सल आहे. मी पहिले ते मराठीत बोलून दाखवलं, मग मी ते हिंदीत बोलून दाखवलं. मग वहिनी पुन्हा आल्या. उद्धवजी म्हणाले वहिनींसमोर बोलून दाखवा. अशा गोष्टी सांगायच्या नसतात, पण मला सांगायची वेळ आली आहे. मला सांगायची वेळ आली आहे. अशा गोष्टी सांगायच्या नसतात. मी आजपर्यंत बोललो नाही. मी पुन्हा एकदा म्हणून दाखवलं आणि तंतोतंत तेच त्या ठिकाणी बोलले. आणि आजही सांगतो की उद्धवजींचे शब्द असे होते की बघा मी खूप टोकाचं बोललो आहे, त्यामुळे आता न्यूटन मी घेतोय, त्यामुळे आमचं स्पेस सेव्हिंग झालं पाहिजे असं तुम्ही बोलू. आणि त्यामुळे मी अतिशय तोलामोलाच्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी बोललो. आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद संपली. त्याच्यानंतरच्या प्रत्येक सभेमध्ये मोदीजी, अमित भाई आणि अनेक वेळा उद्धवजी पण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढतोय, आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बनवायचं आहे, असं इतके वेळा सांगितलं. आणि निवडणूक झाल्याबरोबर जसं लक्षात आलं की नंबर गेम असा आहे की आपलं इकडे तिकडे केलं तर जमू शकतं,
आता मी खूप डिटेल सांगणार नाही, मला त्यातली अजून माहिती आहे आता की याची तयारी थोडी आधीच झाली होती, त्यात आपण गाफील होतो, पण आपण विश्वास ठेवला, प्रेमाने विश्वास ठेवला आणि लगेच त्यांनी जाहीर केलं की आम्हाला मुख्यमंत्री पद हवं आहे आणि आमचे सगळे दरवाजे ओपन आहेत. खरं तर जेव्हा निवडून येतो तो मी त्याला फोन केला. नंबर गेम असा आहे की आपलं इकडे तिकडे केलं तर जमू शकतं. अर्थात मी आता खूप डिटेल सांगणार नाही, मला त्यातली अजून माहिती आहे आता की याची तयारी थोडी आधीच झाली होती, त्यात आपण गाफील होतो, पण ते ठीक आहे. आपण विश्वास ठेवला, प्रेमानं विश्वास ठेवला आणि लगेच त्यांनी जाहीर केलं की आम्हाला मुख्यमंत्री पद हवं आहे आणि आमचे सगळे दरवाजे ओपन आहेत. खरं तर जेव्हा निवडून येतो तो मी त्यांना फोन केला, म्हटलं आपण पत्रकार परिषद घेऊयात. ते म्हणाले माझी आता आहे, तुम्ही माझ्या नंतर घ्या, असं आमचं बोलणं झालं आणि त्या पत्रकार परिषदेत उद्धवजींनी घोषित केलं आमचे सगळे दरवाजे ओपन आहेत. आणि त्याच्यानंतर काय झालं हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. ते झाल्यानंतर मग ज्यावेळेस 7-8 दिवसांनी हे आपल्याला गुंडाळत आहेत असं लक्षात आल्यानंतर मग राष्ट्रवादीकडनं आपल्याकडे ऑफर आली आणि मग त्याच्यात काय झालं हे अजितदादांनी त्यांच्या भाषणात सांगितलंय. त्याच्यामुळे आता ते मी सांगण्याची आवश्यकता नाही, ते तुम्ही फर्स्ट हँड ऐकलाय. अनेक लोकांच्या मनात प्रश्न होता की मी असं का केलं, मी असं काही नव्हतं केलं. सगळं ठरवून केलं होतं, सगळ्यांशी बोलून केलं होतं, कुठेही त्याच्यामध्ये काही शंका नव्हती, कुशंका नव्हती. पण राजकारणामध्ये कधी कधी असं होतं. पण एक गोष्ट सांगतो की खऱ्या अर्थानं 2019 साली उद्धव ठाकरेजींनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काही म्हणता येत नाही. तुम्ही बघा, मोदीजींचे मोठे मोठे फोटो लावले होते ना, मोदीजींचे फोटो लावून तुम्ही वोट मागितले होते ना, त्यांचे फोटो लावून तुम्ही वोट मागता आणि त्याच्यानंतर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाता, पाठीत खंजीर खुपसता. हा दगा, हा खंजीर हा देवेंद्र फडणवीसच्या पाठीत नव्हता. देवेंद्र फडणवीस हे निमित्त होतं. हा खंजीर भारतीय जनता पक्षाच्या पाठीत होता. हा खंजीर उत्तमरावांपासून गोपीनाथरावांपर्यंत ज्या भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काम उभं केलं, त्या उत्तमरावांपासून गोपीनाथरावांपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीत खुपसलेला खंजीर होता. खऱ्या अर्थानं याचं उत्तर देणं हे देखील गरजेचं होतं. मला एक गोष्ट, आशिष तुम्ही होतात, अमित भाईंनी एक गोष्ट अतिशय चांगली सांगितली. अमित भाई म्हणाले देवेंद्र 10 अपमान सहन कर लेना, राजनीति में अपमान सहन करना पड़ता है, लेकिन बेईमानी नहीं सहन करना. राजनीति में जो बेईमानी सहन करेगा वो राजनीति में कभी टिकता नहीं है. आणि म्हणून ही दगाबाजी होती, असंख्य कार्यकर्त्यांच्या समर्पणाची दगाबाजी होती, त्यांच्या त्यागाशी दगाबाजी होती. ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्धवजींचा पक्ष जिंकण्याकरता देखील आपला घाम गाळला, त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे उद्धव ठाकरेंचे उमेदवार निवडून यावे म्हणून काम करत होता. ही त्यांच्याशीही बदनामी होती, बेईमानी होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला एकच गोष्ट सांगायची आहे की आज आपण जे करतोय, मी दाखले का सांगितले, याकरता सांगितले, आपण जे करतोय तुमच्या मनात शंका असू देऊ नका. हा धर्म आहे, हा अधर्म नाही आहे. आपल्याला महाभारताने हेच शिकवलंय, हा अधर्म नाही आहे. कर्णाचे कवच कुंडल काढून घेतल्याशिवाय कर्णावर विजय मिळवता येणार नाही हे श्रीकृष्णाला माहिती होतं. आणि म्हणून श्रीकृष्णाने त्या ठिकाणी सांगितलं की कपडे घालून जा. आणि लज्जा रक्षणाचे कपडे घालून कर्ण गेल्यामुळे त्याची कवच कुंडल जी आहेत ती त्याला पूर्ण मिळाली नाही.
दुर्योधन चुकलं, त्याच्या मांडीवर प्रहार केला. दुर्योधनाच्या कर्णाची कवच कुंडलं काढून घेतली. गांधारीकडे जाताना दुर्योधनाला त्या ठिकाणी कपडे घालायला लावले. श्रीकृष्णाने काय काय केलं विचार करा. भीष्माला पराभूत करण्याकरता शिखंडीला उतरवलं. सूर्यास्तानंतर आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे आपलं चक्र त्या ठिकाणी टाकलं आणि सूर्यास्त भासवला आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा संहार करता आला. आणि सगळ्यात महत्वाचं, द्रोणाचार्यांच्या करता ज्यावेळेस धर्मराज युधिष्ठिरांना सांगितलं की तुम्हाला सांगायचं आहे की अश्वत्थामा गेला, ते म्हणाले मी खोटं बोलणार नाही, मी सांगेन अश्वत्थामा गेला, नरोवा कुंजरोवा, म्हणजे नर गेला का कुंज, म्हणजे नर गेला की हत्ती गेला मला माहिती नाही. कृष्ण एवढे हुशार होते की कृष्णाने काय केलं, कृष्णाने त्यांनी अश्वत्थामा गेला नरोवा कुंज हे म्हणताना इतक्या जोरात शंख वाजवला की द्रोणाचार्यांना फक्त अश्वत्थामा गेला एवढंच ऐकू आलं, पुढचं काही ऐकू आलं नाही. त्यामुळे महाभारताने सांगितलंय आपल्याला हा अधर्म नाही आहे, ही कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बैमानी होईल तेव्हा तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल. असं आहे की आपल्याला परित्राणाय साधूनाम लक्षात आहे, पण विनाशायाचे दुष्कृताम हे देखील आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल. आणि म्हणून अनेक लोक, हे काय एवढं सांगतोय मी, अनेक लोक नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करतायत. नैतिकता असलीच पाहिजे. आपल्या पक्षामध्ये आपण नैतिकता शिकतो, पण नैतिकतेने राजकारण करण्याकरता राजकारणामध्ये रेलेव्हंट राहावं लागतं. तुम्ही इर्रेलेव्हंट झालात तर तुम्हाला नैतिकता त्या ठिकाणी सांगता येत नाही. आणि म्हणून श्रीकृष्णाला माहिती होतं की कुठे कुठे कूटनीती वापरली तरच आपण या युद्धामध्ये जिंकू शकतो. आणि म्हणून त्यावेळी ती कूटनीती वापरण्याचं काम हे श्रीकृष्णाने केलं होतं. आणि म्हणून सांगतो, लोक म्हणतात की तुम्ही 2-2 पक्ष फोडले, कोणी म्हणतं तुम्ही घर फोडलं. पहिल्यांदा तर मला हे विचारायचं आहे, सुरुवात कोणी केली? जनादेशाची हत्या करण्याचं काम हे 2019 मध्ये कोणी केलं? आणि माझा सवाल आहे, जे म्हणतात तुम्ही पक्ष फोडले, मला एवढंच सांगा, एकनाथराव शिंदे आणि अजित पवार हे काही छोटे नेते आहेत? हे काय काल राजकारणात आले आहेत की मी काहीतरी मोहिनी टाकतील आणि ते माझ्या मागे येतील? विचारपूर्वक आले आहेत. हे लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्यावेळी एकनाथ शिंदे जन्माला येईल. आणि एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, हे सांगताना मला याच्यामध्ये माझ्या मनात संभ्रम नाहीये की शिवसेनेशी जी आमची युती झाली आहे, एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेची जी आमची युती झाली आहे, ही आमची इमोशनल युती आहे. 25 वर्षाची आमची मैत्री आहे. भाजप आणि सेना ठीक आहे, वादळं आले असतील, व्यक्तिंचं काही झालं असेल, पण आम्ही एका विचाराने समोर आलेले लोक आहोत. त्यामुळे ही आमची इमोशनल मैत्री आहे. आणि राष्ट्रवादीशी आम्ही काल परवा जी युती केली ही आमची पॉलिटिकल मैत्री आहे, ही आमची राजकीय मैत्री आहे. कदाचित पुढच्या 10-15 वर्षात तीही आमची इमोशनल मैत्री होईल, माझ्या मनात शंका नाही आहे, ती आमची इमोशनल मैत्री होईल. पण आज हे आमच्या मनामध्ये स्पष्ट आहे. आणि म्हणून खरं तर आपण बघा, आज देशामध्ये सगळे पक्ष एकत्रित येऊन मोदीजी नको अशा प्रकारची भावना हे सातत्याने मांडतायत. मोदीजी नको.
काय केलं मोदीजींनी? या देशाला 11व्या क्रमांकावरच्या अर्थव्यवस्थेतनं 5व्या क्रमांकावर आणलं. या देशातली गरिबी, मी म्हणत नाही, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या ठिकाणी म्हणतो की भारताने 10 वर्षामध्ये गरिबी कमी करण्याचं जे काम केलं आहे हे अविश्वसनीय आहे. हे मोदीजींनी करून दाखवलंय. जगाच्या पाठीवर ज्या प्रकारे मोदीजींनी आज भारताचं नाव केलंय, आणि परवा गोल्डमन सॅक नावाची एक आंतरराष्ट्रीय कन्सल्टिंग फर्म आहे, या फर्मने सांगितलं की 2030 पर्यंत भारत 5 ट्रिलियन नाही, भारत 9 ट्रिलियन इकॉनॉमी होईल. 9 ट्रिलियन ज्या प्रकारे भारत चाललाय. आणि त्यांनी हे सांगितलं की जगामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट ही भारतामध्ये तयार होईल. सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट हे मोदीजींच्या नेतृत्वाने करून दाखवलंय. आणि म्हणून आज ज्यावेळी सगळे लोक मोदीजींच्या विरोधात एकत्रित येत आहेत, त्यावेळी हे म्हणून चालणार नाही की आम्ही कोणाला सोबत घेणार नाही. जे येतील त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. आमचे दरवाजे खुले आहेत. पण एक गोष्ट पक्की आहे, काँग्रेसचा विचार चालणार नाही. तो तुष्टीकरणाचा विचार आहे. तुष्टीकरणाचा विचार करणारे पक्ष जर असतील, आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही. MIM सारखे पक्ष नाही घेऊ शकत, मुस्लिम लीग नाही घेऊ शकत. हा जो तुष्टीकरणाचा जो काही ही जी नीती आहे की ज्या नीतीमुळे या देशाचं विभाजन झालं. का भारत आणि पाकिस्तान 2 देश झाले? कारण त्यावेळच्या काही नेत्यांनी तुष्टीकरणाची नीती ही कायम ठेवली. आणि शेवटी तुष्टीकरणातनं वाढत वाढत या देशामध्ये अशी अवस्था आली की 2 देशांचा सिद्धांत मानला गेला. आणि 2 देशांचा सिद्धांत मांडल्यानंतर देखील आम्ही तुष्टीकरण संपवू शकलो नाही. आणि शेवटी देशाचं विभाजन झालं. आमच्याकरता नेशन फर्स्ट आहे. आणि नेशन फर्स्ट असल्यामुळे तुष्टीकरणाची नीती करणारा कुठलाही पक्ष आम्ही सोबत घेणार नाही. बाकी आमचे दरवाजे खुले आहेत. आम्ही 22 पक्षांचं त्या ठिकाणी सरकार चालवलेलं आहे. आणि म्हणून आज जर कोणी आमच्याकडे येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू. पण स्वागत करताना बावनकुळेजी काळजी करू नका. स्वागत करत असताना तुमचे जे मनसुबे आहेत, तुमची जी तयारी आहे, ती आम्ही कुठेही वाया घालू देणार नाही. एक गोष्ट अजून सांगूनच देतो, महाभारत झालं तर रामायण झालंच पाहिजे. आपल्याला माहिती आहे. आणि हे का सांगतो माहिती आहे? काल परवा आमचे विद्वान मित्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी म्हणाले अजित पवार विभीषण आहे. मला एवढा आनंद झाला. आता अजित पवार जर विभीषण असतील आणि ते आपल्याकडे आले तर आपण कोण? आणि ते ज्यांच्याकडनं आले ते कोण? मी म्हणत नाही, असं आहे की हे दाखले आहेत. सगळे दुसऱ्या पक्षात असले तरी ते नेते मोठेच आहेत. म्हणून मी परवा सांगितलं की उद्धवजी असं का बोलतायत, त्याच्यावर मी का रिएक्शन दिली नाही? कारण प्राप्त परिस्थितीत त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, त्यामुळे अशा गोष्टी बोलतात. अशा परिस्थितीमध्ये मानसिक म्हणजे ते आहेत जागेवर, काही अडचण काही नाही, पण मनावर कधी कधी दडपण येतं. आणि मग अशा वेळेस आपला विवेक राहत नाही, आपला ताबा राहत नाही, आपला कंट्रोल राहत नाही. तो गेलाय त्यांचा. त्यामुळे ते कलंक म्हणू दे, ते कलंक म्हणतील. आमच्या लोकांनी सांगितलं कलंक नाही, कलाकंद आहे, ते जाऊ द्या. पण मुळात ज्यावेळी विभीषण देखील प्रभू श्रीरामचंद्रांकडे आले त्यावेळी वानरवीर होते अनेक. ते सगळे म्हणाले की साहेब याला कशाला घेता? आपल्याकडे महापराक्रमी वीर हनुमान आहेत, सुग्रीवासारखा महावीर आपल्याकडे आहे, अंगदासारखा शिष्टाई करणारा आपल्याकडे, जांबुवंतासारखा बुद्धिमान आपल्याकडे, लक्ष्मणासारखा वीर आपल्याकडे, तुम्ही कशा करता याला घेता? तेव्हाच प्रभू श्रीरामांनी सांगितलं की एक लक्षात ठेवा, यांच्या आल्यानंतर तिथली बित्तम बातमी मिळेल हे तर खरं आहे,
पण यांच्या आल्यामुळे रावण मनातनं पराभूत होईल आणि जो नेता मनातनं पराभूत होतो तो कधी विजय मिळवू शकत नाही. आणि म्हणून आता कोण पराभूत मनातनं झालाय वगैरे मी बोलत नाही, मी फक्त दाखले देतोय. आणि माझी मीडियालाही हात जोडून विनंती आहे, मी कोणाला रावण म्हणत नाहीये, मी कोणाला बिभीषण म्हणत नाहीये, मी कोणाला राम म्हणत नाहीये. त्यामुळे कृपया ते जोडून यांना असं का म्हटलं त्यांना, मी संजय राऊत नाही, लक्षात ठेवा. एकच गोष्ट सांगतो की सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आजच देऊ शकत नाही. जसं 19ची उत्तरं तुम्हाला 23 मध्ये मिळाली, तशी 23ची उत्तरं 26 पर्यंत नक्की मिळतील. फक्त मी एकच गोष्ट सांगितली होती, हम छेडते नहीं और छेड़ा तो छोड़ते नहीं. शिवरायांनीच आपल्याला सांगितलंय, दगाबाजांना माफी नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज एकच गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की महाविजय 2024 हे जे अभियान आपण हातामध्ये घेतलंय, मी बावनकुळेजी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्हाला 152+, आता 52 आकडा बावनकुळेंमुळे आला का मला माहित नाही. हा जो कोणी ज्यांनी हा आकडा तयार केला, कारण यापूर्वी एकदा आपली युती 151+ मध्ये तुटली होती. आदित्य ठाकरेंनी 151+ घोषित केला, त्यामुळे आम्ही त्याच्या खाली घेणारच नाही सांगितलं, त्यामुळे 4 जागांकरता 14 साली युती तुटली होती. पण आपल्याला तोडायची नाहीच आहे. तुम्हाला मी एवढंच सांगतो की भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिघही मिळून या ठिकाणी सीटांचं वाटप योग्य प्रकारे करू आणि तुम्हाला इतक्या सीटा लढण्याकरता नक्की देऊ की तुमच्या मनातला 152+चा आकडा हा तुम्हाला पूर्ण करता येईल. आणि अध्यक्षांनी सांगितलंय खरंय की आपल्याला 288 मतदारसंघामध्ये काम करायचं आहे. आपल्यालाही निवडून यायचंय, आपल्या मित्रांनाही निवडून आणायचं आहे. भारतीय जनता पार्टी ही बैमान नाही आहे. जे सोबत आले आहेत त्यांना सांभाळण्याची कुवत आमच्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांना आपण सांभाळणार आहोत. खरं म्हणजे अजितदादांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की 2017 साली ज्यावेळी काँग्रेस व्यतिरिक्तचे पक्ष एकत्रित करावे अशा प्रकारचा एक प्रयत्न झाला होता, त्यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपनी सोबत यायचा निर्णय केला होता. काँग्रेस व्यतिरिक्त सगळे पक्ष आपण एक करत होतो. पण आपल्या नेत्यांनी त्यावेळेसही सांगितलं की ज्यावेळेस उद्धव ठाकरेजी आम्ही युतीत सडलो सांगत होते, त्याही वेळी बावनकुळेजी आपल्या नेत्यांनी सांगितलं राष्ट्रवादीच्या नेत्यांना, आपण एकत्रित येऊ पण आम्ही शिवसेनेला सोडणार नाही, आपण तिघं एकत्रित येऊ. आणि त्यामुळे ठरलेलं त्या ठिकाणी फिसकटलं. त्यामुळे जे आपल्या सोबत आहेत त्या सगळ्यांना आपल्याला सांभाळून न्यायचंय. आणि बघा, 1 वर्षामध्ये आपल्या सरकारने किती लोकोपयोगी निर्णय केले, शेतकऱ्यांकरता निर्णय केले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचे निर्णय केले आहेत. महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करायचा एक विडा आपण उचललेला आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या दुष्काळी भागामध्ये 1.5 लाख कोटी रुपये आपण खर्च करून येत्या काळामध्ये नदी जोड प्रकल्प असेल, समुद्राला वाहून जाणारं पाणी असेल, हे सगळं पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. मग कुठे त्या ठिकाणी दमणगंगा पिंजाळ सारखी योजना असेल, कुठे नळगंगा वैनगंगा सारखी योजना असेल, कुठे तापी पुनर्भरण सारखी योजना असेल, कुठे नाशिक जिल्ह्यातल्या आमच्या नदीजोड प्रकल्प असतील, कुठे गोदावरी खोऱ्यामध्ये पश्चिमी वाहिन्यांचं पाणी आणण्याचं काम असेल, कुठे कृष्णा भीमा स्थिरीकरणासारखं काम असेल, ही सगळी कामं या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार करेल. आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कायम दुष्काळ मुक्त करण्याचा मंत्र आता या सरकारमध्ये आपण पूर्ण करू.
2019 साली याची मुहूर्तमेढ आपण केली होती. 2-2.5 वर्षामध्ये बंद सरकारने, कुलूपबंद सरकारने या सगळ्या प्रोजेक्टला कुलूप लावलं होतं. आता त्याला पुन्हा वेगाने आपण ते काम सुरू केलंय. रस्त्याची कामं असतील, धरणांची कामं असतील, पुलांची असतील, रेल्वेची असतील, ही सगळी कामं करताना दुसरीकडे सामान्य माणसाच्या हिताकरता हजारो निर्णय आपण घेतो. पण हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं मी मागच्याही काळामध्ये सांगितलं, आता हे जे 9-10 महिने आपल्या हातामध्ये, 11 महिने आपल्या हातामध्ये आहेत, हे अत्यंत महत्वाचे आहेत. हे याकरता महत्वाचे आहेत की मोदीजींच्या हाती पुन्हा एकदा भारत दिला की भारताला कधीच मागे वळून पाहावं लागणार नाही. आज भारताचं मिसाईल, मी इंजिन म्हणत नाही, आता भारत मिसाईल प्रमाणे निघालाय. हे मिसाईल वेगानं निघालाय आणि पुन्हा एकदा 2024चं रॉकेट या मिसाईलला लावलं की मग भारताला कोणी थांबवू शकत नाही. आणि एक लक्षात द्या, जगाच्या पाठीवर अनेक देशांना हे माहिती आहे आणि म्हणून भारत विरोधी षडयंत्र देखील सुरू झालंय. आणि या षडयंत्राचा एक भाग म्हणून अनेक लोकांना हाती धरून अफवा पसरवायच्या, भारताची अर्थव्यवस्था कोलॅप्स कशी करता येईल याचा प्रयत्न करायचा, भारतामध्ये भारत विरोधी शक्ती मजबूत कशा करायचा याचा प्रयत्न करायचा, भारताच्या विविध जाती धर्मांमध्ये तेढ कसं निर्माण करायचं याचा प्रयत्न करायचा, भारतामध्ये जे वल्नरेबल ग्रुप्स आहेत यांना सिस्टीमच्या विरोधी कसं उभं करायचं याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळे जे प्रोजेक्ट्सला विरोध करणारे लोक आहेत, जेव्हा तुम्ही त्यांच्या खोलात जाता, हे सगळे एकच निघतात आणि यांची फंडिंग एजन्सी एकच निघते. तेच आरेमध्ये विरोध करतात, तेच बारसूमध्ये विरोध करतात, तेच नाणारला विरोध करतात, तेच त्या ठिकाणी वाळवंडला विरोध करतात. प्रत्येक ठिकाणी तेच लोक विरोध करताना दिसत आहेत. यातले काही लोक असतील खरे, मी असं म्हणत नाही, पण हा जो संघटित विरोध, याच्या खोलामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस लक्षात येत आहे, ज्या शक्तींना हे पाहिजे आहे की कुठेतरी भारतातले प्रकल्प डिरेल झाले पाहिजेत. आज भारत एक महाशक्ती म्हणून तयार होतोय. ज्या भारताला 100% आर्म्स अँड अम्युनिशन इम्पोर्ट करावी लागायची, तो भारत जर 16,000 कोटीच्या आर्म्स आणि अम्युनिशन एक्सपोर्ट करत असेल, कोणाच्या तरी पोटात दुखताय ना, कोणाचा तरी धंदा संपलाय ना, कोणाला तरी लक्षात येत आहे की हा कॉम्पिटिटर तयार झालाय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक षडयंत्र चालले आहेत. आणि म्हणून एकीकडे सामान्य माणसाचा जो विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, गरिबाचा जो विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, मोदीजींवर आहे, तो विश्वास आपली शिदोरी आहे. आज गरीबातला गरीब माणूस आहे, त्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालंय आणि जे परिवर्तन होऊ शकतं हे एकच माणूस करू शकतो, ते म्हणजे मोदीजी. आणि मोदीजींसारखा नेता हा जर उभा असेल तरच अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय षडयंत्र ही मोडून काढली जाऊ शकतात. भारताच्या विकास यात्रेला रोखणाऱ्यांना रोखण्याचं काम करण्याची ताकद आणि हिंमत ही केवळ मोदीजींमध्ये त्या ठिकाणी आहे. आपण बघा, उदाहरण देतो आपल्याला की आमच्या शास्त्रज्ञांनी अणुस्फोटाची तयारी वर्षानुवर्ष करून ठेवली होती. पण अनेक वेळा त्या वेळच्या पंतप्रधानांकडे ते मागणी करायचे की भारताला अणुसंपन्न बनवलं पाहिजे, ही चाचणी आम्हाला करू द्या. ते परवानगी द्यायचे आणि मग त्यांच्यावर प्रेशर यायचं की आम्ही तुमच्यावर सँक्शन्स टाकू, आणि मग ती परवानगी नाकारली जायची.
अटलजींना परवानगी मागितली, अटलजींनी परवानगी दिली, आंतरराष्ट्रीय समुदायाने सांगितलं आम्ही तुमच्यावर सँक्शन टाकू. अटलजींसारखा ठामे ठोक नेता त्या ठिकाणी होता. त्यांनी सांगितलं आम्हाला तुमची गरज नाही, तुम्हाला आमची गरज आहे, आम्ही 125 कोटी लोक आहोत. त्या ठिकाणी अणुस्फोट झाला. 3 वर्ष सगळ्या इंटरनॅशनल कम्युनिटीने आपल्यावर बहिष्कार टाकला, आपल्याशी व्यवहार बंद केला. भारताचं काही बिघडलं नाही. भारत त्याही काळामध्ये वेगानं प्रगतीवर गेला. 3 वर्षानंतर एकेका देशांनी युनिलॅटरली स्वतः भारतावरची सँक्शन्स काढणं सुरू केलं आणि शेवटी सगळ्यांनी ती सँक्शन्स काढली. नेता जर मजबूत असेल तर देश टिकतो. आज माझा सवाल आहे, हे जे सगळे एकत्रित येत आहेत, एक नेता सांगा, एक नेता असा सांगा की जो मोदीजींप्रमाणे त्या ठिकाणी उभा राहू शकतो आणि जगाला सांगू शकतो की माझ्या भारत देशाकडे वाकडी नजर करून तुम्हाला पाहता येणार नाही. एक असा नेता सांगा की जो अमेरिकेमध्ये जाऊन अमेरिकेची पार्लमेंट देखील पादक्रांत करू शकतो. असा एक नेता मला सांगा. असा एक नेता मला सांगा की ज्याला जगातले पंतप्रधान आणि राष्ट्रपती कोणी बॉस म्हणताय, कोणी पाया पडताय, कोणी साईन मागताय, कोणी म्हणताय तुम्ही आल्यामुळे आमची आफत होते कारण तुम्हाला भेटायला इतके लोक उत्सुक आहेत, आम्ही कोणाला पास द्यावा आणि कोणाला नको, अशी आम्हाला त्या ठिकाणी आमची परिस्थिती तयार होते. अशा प्रकारचं देव दुर्लभ, अशा प्रकारची परिस्थिती आणि असं नेतृत्व हे भारताला मिळालं आहे. पण या नेतृत्वाने तुम्ही आम्ही खुश असलो तरी सगळेच खुश नसतात. जगातले अनेक लोक दुखी आहेत, तसे देशातले अनेक लोक दुखी आहेत. आणि म्हणून हे 6 महिने, 8 महिने, 9 महिने भारतीय जनता पक्षाकरता नाही, भारताकरता द्यायच्यात. भारताकरता, या भारताला पुन्हा मोदीजींचं नेतृत्व आपण दिलं की त्यानंतर भारताच्या विकासाचा रथ कोणी थांबवू शकणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे की आज अनेक स्ट्रॅटेजी आपण करतो आहोत, अनेक गोष्टी होत आहेत, अनेक गोष्टी अचानकपणे होत आहेत. त्या झाल्यानंतर आपल्याला देखील अनेक प्रश्न पडतात. ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली त्याच्यावर समाधान माना, ज्याची मिळाली नाही ती 2-3 वर्षात मिळतील असं समजून घ्या आणि पुन्हा पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने मैदानामध्ये उतरा. मी खरं म्हणजे आज भारतीय जनता पक्षाच्या आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानतो, आमदारांचे, खासदारांचे, आणि विशेषतः विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये जे आमच्या सोबत होते. आपण 2.5 वर्ष इतका अन्याय सहन करत होतो. सातत्याने अन्याय तर होतच होता, पण आपल्याला दाबण्याचं काम, या ठिकाणी कुठे गिरीश महाजनला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न, जयकुमार गोरेला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न, रणजित सिंग नाईक निंबाळकरला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न, मला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न, असे कित्येक उदाहरणं, आमच्या प्रवीण दरेकरला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न. 2.5 वर्ष आपण अन्याय सहन करत होतो. राणे साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला कुठली चूक नसताना, ज्या वाक्याने क्रिमिनॅलिटी देखील येत नाही, जेवणाच्या ताटावर वरून उचलून अटक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यामुळे या 2.5 वर्षाच्या काळात एवढे अन्याय आणि अत्याचार होताना देखील एकही सोबती सोडून गेला नाही, एकही नाही. आणि एकाही सोबत्याने हा प्रश्न विचारला नाही की हा निर्णय का होतोय. कारण ते 2.5 वर्ष बऱ्याच गोष्टी चालल्या होत्या, पण कोणी विचारलं नाही की हा निर्णय तुम्ही का करताय. मी ज्यावेळेस सांगितलं सभागृह बंद करायचं आहे, बंद केलं. मी सांगितलं सुरू करायचं आहे, सुरू केलं. मी सांगितलं बाहेर जायचं आहे, बाहेर. कोणी कधी प्रतिप्रश्न विचारला नाही. मला असं वाटतं की ज्या वेळेस अशा प्रकारची ताकद ही नेत्याच्या मागे उभी राहते, त्यावेळेस कोणीच आपल्याला पराजित करू शकत नाही. आणि मला याची कल्पना आहे की आज मी नेता या करताय की तुम्ही सगळ्यांनी नेता बनवलं म्हणून, तुम्ही मान्यता दिली म्हणून. तुम्हीच जर बनवलं नाही, तुम्हीच मान्यता दिली नाही, तर मी नेता म्हणून पैदा झालेलो नाहीये. अनेक लोक नेते पैदा होतात, मी पैदा झालेला नेता नाही आहोत. तुम्ही सगळ्यांनी बनवलं
आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी, आपले अमितभाई, आपले नड्डाजी या सगळ्यांनी विश्वास दाखवला म्हणून मी नेता झालोय। त्यामुळे माझ्या मनात ही गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की मी तुम्हाला उत्तरदायी आहे, मी माझ्या पक्षाला उत्तरदायी आहे। या पक्षामुळे हे स्थान मला मिळालेलं आहे। तसंच आपल्याही प्रत्येकाच्या मनामध्ये हे स्पष्ट असलं पाहिजे की आपण आपल्या पक्षाला उत्तरदायी आहोत, पक्षामुळे आपण वेगवेगळ्या पदांवर आहोत। आणि म्हणून बावनकुळेजींनी लगेच मला चिठ्ठी पाठवली महिला मंत्र्याची, बावनकुळेजी आपण काळजी करू नका, महिला मंत्री जर बनवली नाही तर एक्सपान्शनच करणार नाही। याचा अर्थ एक्सपान्शन होणार नाही असं नाही, एक्सपान्शनही होईल। खरं म्हणजे भाजपमध्ये महिला मंत्रीने असं कधीच होत नाही। त्यावेळेस सगळी संक्रमणाची अवस्था असल्यामुळे आपल्याला महिला मंत्री करता आली नाही। आणि मी खरंच सांगतो, म्हणजे आमच्या अनेक आमदार बसल्यात त्यांच्या तोंडावर सांगतो असं नाहीये, पण आपल्या ज्या महिला आमदार निवडून आलेल्या आहेत एकापेक्षा एक ताकदवान आहेत आणि या सगळ्या संघर्षामध्ये त्या पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी उभ्या होत्या आणि लढत होत्या। त्याच्यामुळे निश्चितपणे महिला मंत्री तर करूच, पण मला विश्वास आहे की आपल्या ज्या महिला आमदार आहेत, खासदार आहेत आणि आपली महिला आघाडी आहे, आपल्या जिंकण्यामध्ये सगळ्यात मोठी शक्ती ही आपल्या महिलांची असेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आणि आपण सगळे लोक महाविजय अभियान 2024 याच्या पाठीशी उभे राहू, माननीय आपले नेते मोदीजींच्या पाठीशी उभे राहू आणि आपले दोन नवीन मित्र, एक जुनेच म्हणजे एकनाथराव शिंदेजी शिवसेना आणि नव्याने आलेले अजित पवार राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन हा महाविजय आपण मिळवू एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मेळाव्यातनं अतिशय जोरदार भाषण करत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलेला आहे, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे आणि सोबतच मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे।